काय भाऊजी झाला का नंबर झाले झाले या ना दाखवतो तुम्हाला मी नंबर. अहो ते राहिलं फक्त नाव काय सेव्ह करू म्हणलं तुम्हाला विचारून करा. बोला आता मी काय सांगू, तुम्हाला जे करायचंय ते करा. भाऊजी. हा चालतंय. तसंही माझा मोबाईल कोण पाहतं? नाही ना? नाही. बरं ठीक आहे भाऊजी करतो. भाऊजी तुम्हाला एक सांगू का, बोला की. तुम्ही खरंच किती चांगले आहेत. नाहीतर एक माझा नवरा एकदा का लाईनवर गेला की परत माझ्याकडे डुंकून पण बघत नाही. पण तुम्ही खरंच किती मदत करतात माझी. जाऊ द्या वहिनी एवढी काळजी करू नका. आता मी नंबर सेव्ह केलाय. तुम्हाला कधी पण गरज पडली ना फक्त एक फोन करा मला. मी लगेच हजर आहे. आता काय लांब तर नाहीत आपण. फक्त एक फोन करा. चालेल. आणि हक्काने फोन करा तुम्ही कधी पण. मी लगेच येणार. तुम्ही काळजीच करू नका. आता तुम्ही एवढं स्वतःहून म्हणताय तर मी करणारच ना फोन. हो कसं असते जशाला तसं भेटत नसते वहिनी. त्याविषयी द्या सोडून तुम्ही. आता एवढंच बघा ना तुम्ही किती लवकर बादली घेऊन पण आलात. आणि एक माझी बायको आहे. बायको आहे का कोण आहे ती सगळं मलाच सांगते. खरं आहे तुमचं. अहो खरंच म्हणजे देव. तिला ना खरं सांगते मी काही कळत नाही. एवढं देव माणसासारखा नवरा भेटलाय तिला, पण तिला किंमतच नाही अजिबात तुमची. आणि एक माझा नवरा त्याला माझी किंमत नाही. म्हणून तर म्हणतो ना मी जशाला तसं भेटत नाही वहिनी. हा आता आमचं बघा ना हालत कसलं आहे. तर यायचं जायचं पाणी भरायचं सगळं घर आवरायचं असली काम करावं लागतात आम्हाला. आमच्या नशिबात अहो खरंच वहिनी राग नका येऊन देऊ. पण तुमच्यासारखीच पाहिजे होती हो. काय कुठं कमी पडलं काय माहिती आमचं नशीब. काही पण बोलू नका नाही भाऊजी अहो तुम्ही. खरंच म्हणतोय म्हणजे. आणि मग तुम्हाला पण वाटतंय का नाही बघा मी जातोय का एक दिवस तरी घरी सोडून. कधी गेलो तरी संध्याकाळी घरीच येतोय का नाही. मग आता मला सांगा तुमचं एवढं भारी आता नवीन नवीन लग्न झालंय. 8-8 दिवस तो बाबा तिकडे लाईनवर राहतोय. असं कुठं असतंय का? कधी कधी तर 15 दिवस तिकडच असतं. काही नाही हो भाऊजी, माझं आहे ना नशीबच फुटकय. जाऊ द्या हा वहिनी. असा नवरा भेटला मला. बघा आता नंबर सेव्ह केलाय मी. हम्म. कधी पण कधी पण म्हणतोय मी. कधी पण निम्म्या रात्रीची गरज पडू दे तुम्हाला. फक्त एक फोन करा मी लगेच येतो. हा हो नंबर बघा ते नंबर फक्त माझा नंबर बघून ठेवा. थँक्यू हा भाऊजी. हो त्यात काय एवढं. काय मग जुळतंय का? घेऊ ना काय मग जुळतंय ना? अगं पाणी भरून देत होतो. वहिनी आलत्या त्यांना पाणी काढता येत नाही खालचं. बाई तरीच म्हंटल एवढा ड्रम कस काय भरत आला पार घरातला. अगं पाणी बघ की तू किती खाली गेले. आताच सर त्यांचा फक्त मोबाईलचा प्रॉब्लेम झाला. म्हणले भाऊजी तेवढं मोबाईल नीट करून द्या. मी मोबाईल नीट करीत होतो. चांगला मोबाईल नीट केला ना? अगं पण मदत करतोय मी काय असं तू काही बी समजू नको. तुझ्या अख्ख्या डोक्यात काय गावाच्या मदतीचा ठेका तुम्हीच घेतलाय. आणि तिला मदत पाहिजे तर मग ती घरी आली असती. इथं काय झाडाखाली कोपऱ्यात अगं अर्पिता तुझा गैरसमज होतोय. काय झालं, मी पाणी भरायला आधी आले आणि टाकीतलं पाणी बघ तू केवढं खाली गेलेलं आहे. मला ते काढता येत नाही. मग तेवढ्यात भाऊजी दिसले. मग त्यांनी एकच बादली पाणी दिली मला. आणि सकाळपासून आहे ना माझ्या मोबाईलला नेटवर्क नव्हतं. आता मला एवढं काही कळत नाही म्हणून भाऊजींना म्हणलं बघा काय झालंय. 1.5 तास लागला ना त्या गोष्टीला. मोबाईल ते काय गेलं होतं ते करायला. अगं मी आलतोच आता. कोणतं शिक्षण झालं आपलं? इंजिनियरचं झालंय का मोबाईल नीट करायला? लयच कळायला लागले आजकाल मोबाईल मधलं. तेच वाटलं आता आहे ना मोबाईल खराब झाला का दुकानात जायची गरजच नाही. मी गावात सांगते की सगळ्यांना मोबाईल नीट झाला का माझ्या नवऱ्याला घेऊन या. बेसिक प्रॉब्लेम होता त्यांचा. नेटवर्क येत नव्हतं. त्यासाठीच ते आलत्या. हो ना. जसं मला कळत नाही इतके दिवस. कुणाकडे जाते ते कुणाकडे जाते वहिनी हाय का कोण? त्यांचा नवरा तिकडे बाहेर असतोय. मग विचारलं केली मदत मग काय झालं? धरता धरता तुम्हीच आहे हो खांदे द्यायला. अगं अर्पिता असं गैरसमज नको करून घेऊ. खरंच सांगते मी, मलाच काही समजत नव्हतं म्हणून मी त्यांना म्हणले बघा काय झालंय. बाकी काहीच नाही. तुला काय वाटतं मी काय आत्ता चालली होती का? मी किती वेळ झालं तुमच्या गप्पा ऐकते. मोबाईलच्याच गप्पा चालल्या होत्या ना. मग काय वेगळं बोलत होतो आम्ही? सांग बरं तूच. मी फक्त त्यांना तेच म्हणत होते की तुम्ही मदत करता, तुम्ही किती चांगलेत, हो एवढंच बोलले मी. येऊ दे ना भाऊजींना सांगते ना मग मदत. भाऊजींना सांगते मोबाईल सारखाच खराब एवढ्या झाला. लांबपर्यंत जायची काही गरज नाही बघ तुला. मी तुला सांगतोय ना की बाबा फक्त मदतच केली. येऊ दे भाऊजीला आणि भाऊजीला सांगते. नाही सांगते ना मग. तुला विश्वास आजकाल आहे का लयच नाही? मोबाईल- माझ्या विश्वास आहे का नाही? दिसला ना विश्वास मला. अगं फक्त मोबाईल नीट करत होतो बघ. हा आणि हे बघ तू पाणी सांगितलं भरून ना जरी दिलं एवढंच केलंय त्यांना, मी. तरी आम्ही वेगळं काही केलेलंच नाहीये ना. एक बादली पाणी दिले त्यांनी मला काढून. आता तू जरी असली मी असती. तिकडे वाट बघत बसले. 1.5 तास झाले हा बाबा गेलाय. एक सुद्धा बादली घरापर्यंत आली नाही 1.5 तासात. अगं पण मी आणणारच आहे ना बादली. तो का आता भरून ठेवले ना. घेऊनच निघालो होतो. करतोय ना मी मी आता भरतो पाणी. आत्यांनाच सांगते. तो तो काय गरज आहे का विषय वाढवायचा? तू काय का वाढवती विषय तू उगाच? मिटव नाही ते. अर्पिता हे बघ काय उगाच आहे ना मोठ्या माणसांना सांगून आहे ना ह्याला वेगळी काहीतरी दिशा देऊ नको तू.
झालं जे मला दिसतंय जे मी अगं पण- ऐकलंय तेच मी बोलते पण काय दिसलं तुला? आम्ही बोलत होतो एवढंच दिसलं ना हे फक्त. असं असं हे बोललंय तुमचं हे असं नसतं करून काय आहेत का नाही शब्द बोलायला आता तुला ना काही सांगितलं आणि किती सांगितलं तर तुला विश्वास बसणारच नाही. तुम्ही काहीच सांगू नका आता सगळं पाहिलंय मी ऐकलंय आतापर्यंत फक्त कानावर येत होतं बाहेरून मला पण जाऊ दे विश्वास नाही बाबा माझा नवरा असं नाही करणार अगं नाहीच केलं, काहीच नाही केलं तू उगाच पण त्यांना मांडीवर बसायची बाकी होती बाई अर्पिता घरात माझ्याशी तर कधी गोड बोलत नाही नीट एवढं पर जवळ बसून प्रेमाने मला तर नाही कधी बोलले उगाच राहिली का एवढे दिवस तू? तुला बोललो नाही प्रेमाने म्हणून? काय उगच राहिले का मला माहिती पाहिजे मी कसे राहिले आतापर्यंत जाऊ दे मला पण लयच सहन केले मी आता आत्यांनाच सांगणार आहे लय झालं टोक तुमचं. टोक 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 करायचं नाही अगं वाढवायची काही गरज नाही. तू कशाला विषय वाढवती, कशाला जाते आईकडे तू उगाच उगाच? मग दुसरं कोणाकडे जाऊ त्यांना नाही मग कोणाला सांगू पण मी मी म्हणतोय ना तसं काय नाही. विश्वास होता म्हणून तर आतापर्यंत टिकले पण केलं ना विश्वासाचं अख्खं पाणी केलं आणि अजूनही म्हणता माझ्यावर विश्वास ठेव कसा विश्वास ठेवू एवढी बार जाऊ दे, तू विषय वाढवू नको. दे विषय सगळा सोडून. मी तुला दिसतोय परत नाही दिसणार इथं. मी फक्त मदतीच्या भावनेने मदत केली. तू काय मी तेच म्हणते ना पण तेवढ्यासाठी आईकडे काय जाऊ नको. मी तुला म्हणतोय ना मला बाबा, माहित नाही मी आत्यांना सांगणार ह्या गोष्टी ऐक अहो, मी की होते म्हणून टिकले दुसरी असते तर कवाच निघून गेली असती आईकडे काय जाऊ नको. रोजचं एक गोष्टी ऐकल्या तर घ्या एवढं तुम्हाला बोलते तर ठोंब्यासारखी उभी आहे हाय का तोंडाचा शब्द म्हणजे मी खरंच बोलतेय ना ए तोंडाला येईल ते काही पण बोलू नको. तू जसं बघितलंय जसं समजते ना तसं काही नाही अजिबात. उगाच काही आपला म्हणजे कुठलाही विचार कुठे न्यायचा. माझे कान वाजत होते है ना आता तू काय ऐकलंय काय नाही आम्हाला काही माहिती नाही. आम्हाला माहिती मी सांगते काय माझ्या मोबाईलला नेटवर्क नव्हतं ते दाखवत होते मी त्यांना. अगं पण मोबाईलवर नेटवर्क नाही अगं काय चाललंय तुमचा कालवा का म्हणून गप नाही हा काय होतंय अहो, आता मला सांगितलं पाणी भरून घेऊन येतो 1.5 तास झालं इथं यांचं गुलुगुलू चाललंय 1.5 तास झालं इथं गप्पा मारत बसले होय अहो नाही आत्या तसं काही नाहीये. ही आहे तसं उगाच काहीच नाही. काहीतरी मी फक्त पाणी भरून देत होतो वहिनीला. पाणी बघ तू किती खाली गेले. का पाण्याला कशी मदत करते केली मग मी. एवढा अन्याय करते काय अन्याय एवढं गैरसम करू नये काय बी कसं आपल्या येड्यावानी करायचं मी सांगते त्याला म्हणजे हे इकडे येऊन दुसऱ्या बायांना गुलुगुलू करतात ते तुम्हाला पटतंय त्यांच्या अगं पण नाही म्हणतोय तो पाणी देत स्वतः जणू भरून तू कसा अन्याय करते असा गैरसमज आहे तुझा काय बी हा काय बी नाही आळ घ्यावा माझंच घर घ्या तिकडे तर हसणं चालू आहे मी कधी हसले बघितलं का त्या ही अशी काही पण आरोप घेतीये माझ्यावर. नाही म्हणजे माझं चुकतंय है ना नका जागा लोकांच हसू करू काय येड्यावानी करता काय मला कळतंय ना ते चुकतंय का होतंय ना काय मी सांगते त्याला समजून अजिबात ते चुकत नाही काय काढतो मक्रम राडा म्हणजे माझीच चूक वा म्हणजे तुम्ही त्यांचीच बाजू घ्या म्हणजे तुम्हाला असं वाटतं तुमचं पोरग करते ते योग्य करते है ना ए काय बी नको पटवून देऊन शिकू मला सांगा त्यांच्या जागी मी असते मी गेले असते दुसऱ्या माणसाजवळ पटलं असतं तुम्हाला पण मी का गुलगुलू जायचं कशा करत करता होते. हा मग राग येतो ना बोलल्यावर हा राज मग मला नाही राग येणार हे दुसऱ्या बाईकडे गेल्यावर अगं पण लोकांचं आहे का पाणी देत होतं म्हणलं ना जण शिंदून तिला लय सांगितलंय मी समजून एवढं की बाबा ते पाणी बघतो तुझ्या डोळ्यांनी बघ किती खाली आहे. ऐक मग एक काम करा इथून पुढे ना रोज पाणी भरून द्या मला नाही राहायचं मी नसते राहत तुला तुला मिटवायचंच नाही. तुला नुसतं वाढवायचं चाललंय तुझं. अहो काय ही कशी तुमची सून. आहे मी काय हिथं फक्त पाणी भरून दिले आणि मोबाईल नीट करून दिला. मी काहीच नाही केलं. तिला सांगतोय ती मस्त वाढवतच चालली ती. मरण जाऊ दे नको नादे लागत त्याचे जाऊ दे विषय कट आणि आत्या तुम्हाला माहितीये माझा नवरा बाहेर असतो. आता मी एकटी बाई कुठं मोबाईल घेऊन जाणार का काय करणार. मला गाडी नाही. तुम्हाला माहिती दुकान केवढ्या लांबे. म्हणलं भाऊजींना कळत असलं तर त्यांना दाखवावं. काय झालं तुझ्या फोनला ते सकाळपासून त्याला रेंजच नव्हती आणि मला कळत पण नव्हतं का बरं नाही का बरं नाही. आणि हिने पाहिलं म्हणते तुम्ही गुलू गुलू करत होते. आता माझा नवरा नाही म्हणून मला मदत मागावी तुम्ही लागली. उद्या वाढवला आणि तुला ते रेंज कळत नाही का काय कळत नाही ते याच का कळ पाळी ती कशाला कळत नाही ते घ्यायचंच नाही ते का अहो कळतंय मोबाईल मधलं पण सकाळपासून रेंज नव्हती. मला फोनही करता येत नव्हता आणि फोन जात पण नव्हता आणि रेंज का नाही ते म्हणून मी म्हणलं भाऊजींना विचारावं म्हणून. ठेवून द्यायचं ना नाही कळलं की रद्द तिकडे फेकून द्यायचं ते का कळ अहो पण आता मला काय माहिती त्यांची बायको एवढं लगेच जाऊ द्या संशय वहिनी. घेणार आहे. आहे बघतो ती भजर डोक्याचं कुठं गेलंय जायचं कुठं तर निघून तिला बघतो कुठं आहे ते. बघ जा बाबा बस माझं आता पळत तिच्या चला मी पण येते आत्या.
पाणी घेऊन जाते.